यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईतली आहे। मुंबईमध्ये मृतदेहांच्या राखेचा घोटाळा होत असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। मृतदेहाच्या राखेमध्ये असलेलं सोनं चोरण्याचा प्रकार समोर आलेला आहे। मृतदेहांची राख बोरिवली जवळच्या गोराई खाडीमध्ये फेकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एक ट्रक जो ही सगळी मृतदेहाची राख घेऊन जात होता त्या ट्रकला पकडण्यात आलेलं होतं आणि त्या पकडण्यात आलेल्या ताब्यात घेतलेल्या ट्रकची वनाधिकाऱ्यांकडून सुटका करण्यात आल्याचा प्रकार देखील घडलाय। या सगळ्या प्रकारानंतर संताप व्यक्त होतोय। गोराईकर मागणी करतायत तत्काळ या प्रकरणी कारवाई केली जावी। या सगळ्या मृतदेहाच्या राखेच्या घोटाळ्याकडे पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होतंय की काय असा देखील आता आरोप होतोय। आपल्या सोबत सध्या श्वेता कोरगावकर जी आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। श्वेताजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। गोराई खाडीमध्ये हा सगळा प्रकार मृतदेहाची राख फेकण्याचा समोर आलेला होता। आपण या सगळ्या संदर्भात स्वतः पाठपुरावा करत आहात, मात्र काय नेमका प्रकार घडला ज्यावेळेला तो मृतदेहाची राख घेऊन जाणारा ट्रक पकडला गेला होता? काय नेमकं आढळलं आपल्याला? सुरुवातीला त्याबद्दल आपल्याकडनं जाणून घ्यायचंय। नमस्कार, मी श्वेता कोरगावकर बोलते। परवाच्या रात्री 10:30-11च्या दरम्यान सदर हा जो ट्रक आहे हा डोंबिवलीवरून इथे आलाय। बर। आणि माझा हा जो प्रभाग आहे गोराई 3 खाडी लगतचा परिसर आहे आणि इथे मँग्रोवच्या या जागेमध्ये तिथे स्मशानभूमीमधील म्हणजे वेगवेगळ्या स्मशानभूमीमधून ही राख आणली जाते आणि इथे चालण्याचा जो चुकीचा प्रकार चालू आहे हा अत्यंत नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे। कारण मुळात ही जागा नाही आहे की तिथे स्मशानभूमीची राख चालत जावी आणि मुळात ह्याच्यातून नक्कीच काहीतरी निष्पन्न होत असेल, नक्कीच कोणाचा तरी फायदा होत असेल की ही अशा प्रकारे ही राख तिथे चालली जात आहे। आणि मुळात त्या ट्रकला नंबर प्लेट नव्हती। मग असा हा ट्रक इथपर्यंत आला कसा? ह्याच्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन हे सगळे काय करत आहेत? आणि दुसरी गोष्ट, हा जर मँग्रोवची जागा आहे तर त्याबद्दल मी फॉरेस्ट ऑफिसमध्ये तात्काळ लगेच तिथे संपर्क साधला। अधिकाऱ्यांना मी तक्रारही दिली। त्यांनी तिथे जाऊन तो ट्रक ताब्यात घेतला, तसंच त्याची चौकशी केली, पंचनामा केला, परंतु पुढे काही निष्पन्न झालं नाही। वेगवेगळ्या ह्यांचे त्यांना फोन येत राहिले आणि सदर ट्रक जो आहे हा सोडवण्यात आला। हा सोडवला का गेला मुळात हा माझा प्रश्न आहे। आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे इतकी वर्ष इथे जे चालू आहे हा जो प्रकार, हा जो चुकीचा प्रकार इथे चालू आहे ह्याच्यामुळे जे आपले स्थानिक आहेत, जे प्रभागातील स्थानिक नागरिक आहेत, ह्यांच्या सुरक्षितेचा कुठेतरी प्रश्न उद्भवतो। आणि हे जर असंच चालू राहिलं तर हा एक मोठा केंद्रबिंदू इथे बनत जाईल। म्हणून माझी प्रशासनाकडून पुन्हा बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आणि फॉरेस्ट विभाग ह्यांच्याकडे ही मागणी आहे की आपण तिघही ह्या संदर्भात ह्याच्याबद्दल संबंधित आहात, तर हे तुर्तास हे बंद झालं पाहिजे, हा चुकीचा प्रकार। आणि ही जी राख चालली जाते ह्याच्यामधून नक्कीच सोन्याची तस्करी केली जाते। कारण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या वेळेला मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेलं जातं तेव्हा तिथे आपण बाजूला सोनं जे काही आहे जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवलं जातं आणि हे अशा प्रकारे ह्याच्यामधून ही सोन्याची तस्करी होत आहे, हा माझा गंभीर आरोप आहे। आणि हे तुर्तास हे बंद झालं पाहिजे। पण श्वेताजी, हे कोण लोक आहेत की हे सगळे प्रकार करतायत? काही तुम्ही चौकशीचा प्रयत्न केला का? काही तुम्हाला समजलं का त्या निमित्ताने की हे लोक कोण आहेत? मला हे वाटतं की ज्याने तो त्या दिवशी जो ट्रक सोडवला तीच लोक ह्याच्या मागे असणार ना। नाही, मी प्रश्न या निमित्ताने विचारला की जे राख चाळत होते, जो व्हिडिओ देखील आपण दाखवतो प्रेक्षकांना, ते लोक नेमके कोण होते? काही स्थानिक आहेत का? काही बाहेरचे लोक हे सगळे येऊन करतायत? काय नेमकं घडतंय त्या बाबतीत? ही लोक बाहेरचीच असणार। ह्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे। ह्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे की हे अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होणार नाही। आणि हे नंबर प्लेट नसतानाही इथे जर ट्रक येत आहेत
तर कित्येक ट्रक इथे येत असणार आणि कुठून कुठून येत असणार. आता हे त्या दिवशी जेव्हा आपण पकडलं त्यावेळेला डोंबिवलीवरून आला होता हा ट्रक. बर, मग अजून कुठे आणि कुठे ह्याचे तार जोडलेले आहेत हे प्रशासनाने शोधावं. आणि हा माझा जो प्रभाग आहे हा अत्यंत चांगला आणि आम्ही व्यवस्थित इथे लोक राहणारी आहेत. तिथे सर्व तुम्ही बघाल तर पूर्ण बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंगचा एरिया आहे. आणि कुठेतरी हा माझ्या स्थानिकांच्या सुरक्षतेचा इथे प्रश्न उद्भवतो. तर हे तुर्तास बंद झालं पाहिजे, ह्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. ठीक आहे श्वेताजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. श्वेता कोरगावकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. आणि हा जो सगळा गैरप्रकार या गोराई खाडी परिसरामध्ये सुरू आहे हा गैरप्रकार थांबला गेला पाहिजे. पालिका प्रशासन, स्थानिक अधिकारी जे आहेत त्यांनी तातडीनं यावर लक्ष देऊन कारवाई केली गेली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. वन अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात दखल घेत जे कोणी हे लोक आहेत जो हा सगळा गैरप्रकार करतायत त्यांच्यावर तातडीनं त्यांनी कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. स्थानिक जे आहेत त्यांची सुद्धा हीच मागणी आहे की त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे लोक नेमके कोण आहेत, हा जो सगळा गैरप्रकार करणारे त्याबद्दल सुद्धा तातडीनं छडा लागला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोरिवली पश्चिम गोराई खाडीजवळ अक्षरशः खूप मोठा स्कॅम चालू आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही ह्याच्या मागावर आहोत. आपल्या वेगवेगळ्या स्मशानभूमीमधील मृतदेहाची राख अक्षरशः इथे आणली जाते गोराई खाडीजवळ गोराई 3 मध्ये. आणि ही राख आणून ती चाळली जाते. चाळल्यानंतर त्यामधून सोन्याची तस्करी देखील केली जाते जे बेकायदेशीर आहे. सदर जागा ही स्मशानभूमीतील राख चाळण्याची नाही आहे. जे चुकीचं काम चालू आहे ते बंद झालं पाहिजे. कारण माझ्या विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित लोक राहत आहेत. त्यांच्या आरोग्यावर किंवा त्यांच्या सुरक्षिततेचाही देखील इथे प्रश्न उद्भवत आहे. आणि म्हणून मी ही प्रशासनाकडे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक आमदार यांना सुद्धा मी ही मागणी केलेली आहे. माझ्या पत्राद्वारे अर्ज दिलेला आहे. ह्याच्या मागे, ह्या कृत्याच्या मागे नक्की कोण कोण आहेत ह्याचं नक्की त्यांनी शोध घ्यायला पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.